नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणार आहोत. कागद आणि धागे. हो, आणि या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या कशा बनतात याचा आपण सहजा विचार करत नाही. अगदी. आपल्यासमोर जी माहिती आहे तिच्या आधारे आपण हेच समजून घेणार आहोत की ज्या कागदावर आपण लिहितो तो कसा बनतो आणि जे कपडे आपण घालतो ते कोणत्या धाग्यांपासून तयार होतात. मला वाटतं आजची चर्चा खूप मनोरंजक असणार आहे, कारण आपण कागदाच्या निर्मितीपासून म्हणजे झाडांशी असलेल्या त्याच्या संबंधापर्यंत आणि मग नैसर्गिक धाग्यांपासून ते मानवनिर्मित धाग्यांपर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया कागदाच्या गोष्टीपासून. आपल्या माहितीनुसार कागद म्हणजे सेल्युलोज धाग्यांचे एकात एक गुंतून तयार झालेले जाळे. ही धागे आपल्याला मिळतात वृक्षांपासून, विशेषतः पाईनसारख्या सूचीपर्णी वृक्षांपासून. पण मला नेहमी प्रश्न पडतो की या लाकडाच्या ओंडक्यांपासून आपल्या वहीतल्या गुळगुळीत पानांपर्यंतचा प्रवास तो नेमका होतो कसा? ही एक खूप मोठी आणि रंजक प्रक्रिया आहे. सर्वात आधी योग्य वृक्षांच्या लाकडाच्या ओंडक्यांची साल काढली जाते. अच्छा. आणि मग त्यांचे खूप बारीक तुकडे केले जातात. म्हणजे एकदम लहान चिप्ससारखे? अगदी तसंच. मग हे तुकडे आणि काही विशिष्ट रसायनं यांचं मिश्रण खूप वेळ भिजत ठेवलं जातं. यातून त्याचा लगदा म्हणजेच पल्प तयार होतो. आणि ही रसायनं का वापरतात? याचं कारण म्हणजे लाकडातले जे सेल्युलोजचे तंतू असतात ते लिग्निन नावाच्या एका नैसर्गिक डिंकाने चिकटलेले असतात. अच्छा. त्या रासायनिक क्रियेमुळं लगद्यातील ते तंतुमय पदार्थ वेगळे होतात, लिग्निन विरघळून जातं. म्हणजे आपल्याला फक्त शुद्ध तंतू मिळतात. बरोबर. मग त्यात आवश्यक रंगद्रव्य मिसळली जातात. पांढरा रंग हवा असेल तर ब्लीचिंग केलं जातं. आणि मग हा लगदा पाण्यासोबत मिसळून प्रचंड मोठ्या रोलर्समधून लाटला जातो. अच्छा. पाणी काढून टाकलं जातं आणि तो पातळ थर पुढे कोरडा झाल्यावर आपल्याला कागदाच्या रूपात मिळतो, जो नंतर मोठ्या गुंडाळ्यामध्ये गुंडाळला जातो. वा. म्हणजे कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे. याचाच अर्थ कागद वाचवणे म्हणजे झाडे वाचवणे अगदी सरळ गणित आहे. हो. आणि इथे काही खूप सोपे उपाय दिले आहेत, जसं की वहीची कोरी पाने फाडू नका किंवा जुन्या वह्या कोऱ्या पानांसकट रद्दीत देऊ नका. हे उपाय खूप प्रभावी आहेत, जरी ते साधे वाटले तरी. दुसरा उपाय बघा. जाहिरातींची मागची बाजू, पोस्टाच्या पाकिटांची आतली कोरी बाजू किंवा कॅलेंडरची पाठीमागची कोरी बाजू याचा वापर किरकोळ नोंदींसाठी किंवा कव्हर घालण्यासाठी करा. बरोबर. त्या पूर्णपणे वापरल्याशिवाय रद्दीत टाकू नका. आणि जिथे शक्य असेल तिथे पाटी पेन्सिलचा वापर करा. हा तिसरा उपाय. आणि चौथा उपाय मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. कागद वेचणारे किंवा रद्दी घेणारे नकळतपणे साधनसंपत्तीचा पुनर्वापर करण्यासाठी मदत करत असतात. त्यांना सहकार्य करा. खरंय. ते आपल्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते नकळतपणे पर्यावरण वाचवत आहेत. अरे वा. इथे तर भारतातील कागद कारखान्यांविषयी सुद्धा माहिती आहे. भारतात वृत्तपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये मध्य प्रदेशातील नेपानगर येथे स्थापन झाला. हो, नेपानगरचा कारखाना हा एक मैलाचा दगड होता. आणि गुजरातमध्ये सोनगड येथेही कागद तयार होतो. हो, आणि आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूरजवळ बल्लारपूर येथे पण एक मोठा कागद कारखाना आहे. चला आता कागदाच्या तंतूंपासून कपड्यांच्या धाग्यांकडे वळूया. एक मनोरंजक बदल आहे विषयामध्ये. पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासूनच वस्तू बनवल्या जात होत्या. याच संदर्भात एक उत्तम उदाहरण म्हणजे रेशीम. अगदी बरोबर. रेशीम हा एक नैसर्गिक धागा आहे. तो रेशीम किड्याच्या कोशापासून मिळतो. आणि आश्चर्य म्हणजे एका कोशापासून किती लांब धागा मिळतो? साधारण 500 मीटर ते 1300 मीटर लांबीचा एक अखंड धागा मिळू शकतो. बापरे. असं म्हणतात की रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सर्वप्रथम चीनमध्ये सुरू झालं. पण मग वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी फक्त नैसर्गिक धागे पुरेसे नव्हते, बरोबर? बरोबर. आणि इथंच कृत्रिम धाग्यांच्या निर्मितीची कल्पना पुढे आली. नायलॉन, डेक्रॉन, टेरेलिन, रेयॉन अशी अनेक नावं आज आपण ऐकतो. चला यातील काहींना जवळून ओळखूया. सुरुवात नायलॉनपासून करूया. याचं नावच खूप मनोरंजक आहे. हो, त्यामागे एक कथा आहे नाही का? हो. याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन येथे जवळजवळ एकाच काळात लागला. म्हणून न्यूयॉर्कमधील NY आणि लंडनमधले लॉन एकत्र करून नायलॉन हे नाव देण्यात आले. काय गंमत आहे. आणि याचे गुणधर्म काय आहेत? हे धागे चमकदार, खूप मजबूत
पारदर्शी आणि मुख्य म्हणजे जलोरोधी असतात. अच्छा, पाणी लागत नाही त्यांना. हो, त्यामुळे कपडे, मासेमारीची जाळी आणि दोरखंड बनवण्यासाठी याचा प्रचंड वापर होतो. आणि रेयॉन, त्याला तर कृत्रिम रेशीम म्हणतात, ते का? कारण त्यात रेशमासारखे चकाकी आणि मजबूती असते. पण ते बनतं कशापासून? गंमत म्हणजे ते कापूस आणि लाकडाचा लगदा, म्हणजे जो आपण कागदासाठी वापरतो तोच. अच्छा, तोच लगदा. हो, तो लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनात विरघळवून एक द्रावण बनवतात आणि मग त्या द्रावणापासून यंत्रांच्या साहाय्याने धागे बनवतात. आणि रेयॉन या नावाचा काही संबंध आहे का? हो, त्याचा संबंध त्याच्या सूर्यकिरणांसारख्या चकाकीशी आहे. रे म्हणजे किरण. वाह, म्हणजे प्रत्येक नावामागे काहीतरी कारण आहे. आणि डेक्रॉन, टेरिलीन, टेरीन हे धागे तर चक्क खनिज तेलापासून बनतात. हे कसं शक्य आहे? हो, हे खरं तर आधुनिक रसायनशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे. खनिज तेलापासून मिळणाऱ्या हायड्रोकार्बन घटकांपासून एक बहुवारिक शृंखला म्हणजे पॉलिमर चेन तयार केली जाते. ओके, म्हणजे लहान लहान रेणूंना जोडून एक मोठी साखळी बनवतात. अगदी बरोबर. आणि मग या पॉलिमरचं द्रावण बारीक छिद्र असलेल्या एका चाळणीतून दाबलं जातं. आणि त्यातून धागे बाहेर येतात. हो, ते बाहेर येणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक लांब अखंड तंतू बनतो, ज्याला नंतर पीळ देऊन धागा बनवतात. म्हणजे आपण कोणती रसायनं वापरतो यावर धाग्याचे गुणधर्म ठरतात. अगदी बरोबर. वेगवेगळी रसायनं वापरून निरनिराळ्या गुणधर्मांचे धागे बनवले जातात, ज्यांना डेक्रॉन, टेरेलीन, टेरीन अशी वेगवेगळी नावं मिळाली आहेत. म्हणजे आज आपल्या वापरातल्या जवळजवळ सर्व वस्तू ज्या पूर्वी नैसर्गिक धाग्यांपासून बनत, त्या आता या कृत्रिम धाग्यांपासून बनवता येतात. हो, तुम्ही बघा ना, आपल्या वापरात असलेले जॅकेट, मोजे, पडदे, दोरखंड आणि अगदी ब्लँकेटसुद्धा ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. तर आज आपण कागदाच्या लगद्यापासून ते नायलॉनच्या धाग्यापर्यंतचा एक अद्भुत प्रवास पाहिला. आपण शिकलो की कागद कसा बनतो आणि तो वाचवणं का महत्वाचे आहे. बरोबर. त्याचबरोबर नैसर्गिक रेशमापासून ते मानवनिर्मित रेयॉन आणि नायलॉनपर्यंत धाग्यांचं जग कसं बदललं आहे हेही पाहिले. खरं तर या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या सभोवतालच्या वस्तू कशा तयार होतात हे समजल्यावर आपण त्यांचा अधिक योग्य आणि जपून वापर करू लागतो. हो, प्रत्येक वस्तूमागे एक विज्ञान आणि एक प्रक्रिया दडलेली असते हे समजणं महत्वाचं आहे. आणि जाता जाता एक विचार ऐकणाऱ्यांसाठी सोडून जात आहोत. आपल्या माहितीमध्ये एक प्रश्न विचारला आहे की चलनी नोटांचा कागद कसा तयार केलेला असतो. याचं उत्तर म्हणजे तो मुख्यत्वे कापसाच्या तंतूंपासून बनतो. पण यावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जसजसे आपण डिजिटल जगाकडे वाटचाल करत आहोत तसतसे चलन किंवा महत्वाच्या कागदपत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या या खास कागदाचं भविष्य काय असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. भविष्यात त्यांची जागा कोणती नवीन सामग्री घेऊ शकेल याचा नक्की विचार करा.